स्ट्राईकला पण पाहतो रमेश आणि नॉन स्ट्राईक एंडला शांतीनाथ पाटील कर्णधार आहेत. नॉन स्ट्राईक एंडला त्यांना पण पाहतो आणि गोलंदाजीसाठी सानपाडा एक्सप्रेस प्रमोद ठाकूर गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतील. प्रमोद ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतात कित्येक वर्षाचा अनुभव. रमेश सलामीवीर पाहायला मिळत आहेत. चला सामना चालू करा प्लीज. पहिला चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. पहिला डॉट बॉल नाही तर मात्र सुरुवात होती दुसऱ्या सामन्याला. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान अगदी संकल्पना मास्टर आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब अध्यक्ष 40+ संघटना नवी मुंबई. स्पर्धा क्रमांक 7 या हंगामाची आपण पाहतोय. जयनगरच्या मैदानावर सन्मान दिला चांगला एक धाव खातं उघडलं जातंय संघाचं. प्रथमतः फलंदाजी करत असताना पूर्वी 40+ विरुद्ध सानपाडा 40+ अशी मॅच रंगत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते. चेंडू अगदी चांगला फटका सजवला गेला. ऑन ड्राईव्हला क्षेत्ररक्षक आहे. वेलजरच्या फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे थोडीशी घाई झाली होती. कॉलिंग चुकलं होतं परंतु वेळेवर सावरलंय. एक या धावसंख्येने धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावर लागल्या त्या 2. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर. चौथा चेंडू पुन्हा एकदा 5वा. चांगली गोलंदाजी चांगला टप्पा अगदी चेंडू पासून फलंदाजाला दूर ठेवलं जाते. 2 डॉट 2 सिंगल असे षटकाचं विश्लेषण जरूर पाहायला मिळतोय. आता चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने परंतु 2 धावा रोखल्या जाणार नाहीये. 2 धावांनी धावफलकाला आपण मात्र आकार दिला जातोय. 4 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पहिले षटक हाताळत असताना प्रमोद ठाकूर पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवला जरूर. आता चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवर 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या 5 धावा. महेश ठाकूर गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला आणि धावा येऊन 5 फक्त 5 धावा धावफलकावर. 57 धावा देखील सुरक्षित नाही आहे त्या मैदानावर. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये अगदी एका धावेपासून सामना गमवावा लागला बेलापूर टीमला. महत्वपूर्ण असं 3रं षटक जुनगर संघासाठी.
फेकलं गेलं होतं. इथे काय घडलंय? ट्रिपल उद्ध्वस्त केलं आणि पहिला विकेटचं पतन. पहिला हादरा लागला जातो तो तुर्बे टीमला. फलंदाज रमेश बॅक टू द डगआउट. तर आपण व्यासपीठावर पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बालारामजी पाटील साहेब यांचा सन्मान सुरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. त्या सन्मानाचा स्वीकार त्यांनी जुईनगर 40+ आयोजित या 40+ टुर्नामेंट मध्ये हा सन्मान स्वीकारायचा आहे. अतिथी देवो भव महाराष्ट्राची परंपरा जपणारी स्पर्धा झोरापल्ला पाहायला मिळते. आदरणीय बालारामजी पाटील साहेब माजी नगरसेवक यांचा सन्मान इथे केला जातोय. त्या सन्मानाचा स्वीकार जरूर त्यांनी करावा. चांगला फटका रोशनच्या बॅटमधून स्वीट साऊंड आला होता परंतु ताकद कमी पडली. बॉम्बाउन्स चेंडू चांगलं फिल्डिंग केलं जाते. सन्मान होतोय तो व्यासपीठावर आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय माझे नगरसेवक बालारामजी पाटील सुरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान त्यांचा केला जातोय. जे मंडपचे सर्व चेतन इथे सज्ज झाले. तर धावसंख्येचा विचार केला तर धावा आतापर्यंत धाफलकावर लागल्या जातात त्या 7. चेंडू कंप्लीट झालेत आतापर्यंत 5. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते परंतु जसा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय अगदी पाठवला चेंडू स्ट्रेट द ग्राउंड प्लॉटच्या बाहेर येतोय. रोशनच्या बॅटमधून या इनिंगचा हा पहिला षटकार. चला थोडासा फास्ट केला. गोलंदाजीसाठी धर्मेश आले. सेनपाडा संघाकडून चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. स्ट्राईक रोटेशन जरूर पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा बलकावल्या गेल्या. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावर 1 बाद 15 धावा. चेंडू हवेमध्ये झेलची संधी आणि वेल जज कॅच. जबरदस्त कॅच पकडली गेली आहे. क्षेत्ररक्षक मस्त कॅच पकडली तिथे मात्र सलामीवीर
शांती यांना इथे मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले. 2 विकेट इथे मात्र गमावले. आतापर्यंत तुर्बे टीमने धावा धापलकावर 2 बाद. सोळा धावा धापलकावर 2 बाद. 16 नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय 4थ्या क्रमांकावर. संजय पाटील. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. 4 मध्ये 1 विकेट आणि 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज धर्मेश याने. आता मात्र ज्याने मात्र मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता रोशन. इथे मात्र संधी होती. हा जर झेल टिपला असता तर मोठा मासा गलाला लागला असता, परंतु इथे झेल सोडलाय कोणाचा तर रोशनचा, ज्याने मात्र षटकार ठोकून अगदी आपल्याला चांगला खेळ आहे तो दाखवला होता. त्याचा झेल सोडणं किती महाग ठरेल. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. सानपडा 40+ विपक्ष तुर्बे 40+ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता देखील झेल आहे, परंतु अगदी आवाक्याच्या बाहेर. झेल सोडल्यानंतर ही किंमत मोजावी लागते सानपाडा संघाला आणि मोबदला उचलला जातो तो तुर्बे टीम कडून. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावर 2 बाद 25. सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वेगावर स्वार झालाय. वेगाचं प्रत्युत्तर देत असताना 1 बाउन्स चेंडू अडवला जातो. धावसंख्या 1 ने वाढेल सुरुवात होते. या 4थ्या षटकाला धावा धापकावर लगवल्या जातात त्या 2 बाद 26. तुर्बे टीम प्रथम फलंदाजी करत असताना अगदी रोशनच्या खांद्यावरची जबाबदारी. मिळालेल्या संधीचं सोनं एक झेल रोशनचा सोडलाय, परंतु आता जबरदस्त गोलंदाजी हा अनुभव आहे. अगदी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं गेलं होतं. तितक्याच ताकदीचा फलंदाज, तितक्याच ताकदीचा गोलंदाज आणि चांगली बॅटल मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. एकच धाव पाहायला मिळते. धावा धावफलकावर 28 धावा आणि दांडी गोल. वेगाचं प्रत्युत्तर रोशनकडे कोणत्याही स्वरूपाचं नव्हतं, त्यामुळे तो त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. तिसरा हादरा तुर्बे टीमला. आता मात्र नवीन फलंदाज एंटर झाला मैदानामध्ये. 5व्या क्रमांकावर सुनील पाटील अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्या तुर्बे संघासाठी नेहमीच पाहायला मिळतो. आता त्यांच्या खांद्यावर जबाबदारी जरूर पाहायला मिळते.
चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळते. फटका देखील चांगला होता. इथे दुसऱ्या धावायचा प्रयत्न करणं गरजेचं होतं कारण सहज झाली असती. परंतु सिंगलने समाधान मानावं लागते. धावा फलकावर 29. अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रदर्शन प्रदर्शित केलंय. ते मात्र आपल्या नावाला साजेस गोलंदाजी केली. परंतु इथे काय घडलंय, अगदी स्लॉट मध्ये आला आणि त्याला अगदी पाठवलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतो हा खणखणीत षटकार. धावा धावफलकावर 35-35. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शेवटचं हाणामारीचं स्लॉगरचं षटक राजू आला तसा मात्र पाठवलाय मैदानाच्या बाहेर. वन बाउन्स चेंडू चाललाय. चौकाराच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. फलंदाज सुनील यांच्या बॅट मधून हा निघालेला चौकार. धावा धावफलकावर पाहायला मिळतील ते आता 39. एकच धाव. एक या धावसंख्येने धावफलकाला आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचवला जाते. तुर्भे टीम कडून 40 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश जरूर पाहायला मिळालं. इथे काय घडले, दोन्ही फलंदाज एकाच एंडला धावचीत होता 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 वाचलाय. सर्व काही या चेंडूवर पाहायला मिळालं. झेल उडाला, धावचीत वाचला, एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावांनी धावफलक 42. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता अगदी निष्ठेचा श्वास सोडला असेल इथून गोलंदाजाने. 2 चेंडू शेवटचे शिल्लक असेल. टार्गेट किती सेट होईल हे देखील पाहावं लागेल. चांगला फटका सजवला. इथून आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने हा धावचीतची संधी आणि आता मात्र फलंदाज बाद. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. भिरकावलाय जरूर चेंडू हवेमध्ये आणि हवेशी वार्तालाप करत असताना अगदी आपण पाहिलं षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू षटकार, षटक क्रमांकाचा 3 शेवटचा चेंडू षटकार, षटक क्रमांक 3 4 त्याच्यामध्ये षटकार आणि शेवट षटक क्रमांक 5 याच्यामध्ये देखील षटकार आलाय.
धावसंख्या 49 आणि 50 धावसंख्येचं लक्ष. ही खेळी आवडली असेल तर एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुठेतरी धावांसाठी झुंज चालू असताना षटकार शेवटच्या चेंडूवर ठोकून आपल्या संघाला इथे मात्र सुस्थितीमध्ये पोहोचवला गेलाय. अगदी सांडपाडा संघाच्या गोलंदाजांचं देखील कौतुक असेल. 5 गोलंदाजांनी 5 षटक हाताळले परंतु एकही वाईट बॉल नाहीये आणि एकही नो बॉल नाहीये. म्हणजे फक्त या इनिंग मध्ये 30च चेंडू फेकले गेले, अतिरिक्त एकही चेंडू नव्हता. जबरदस्त गोलंदाजी. स्ट्रायकिंगला महेश, नॉन स्ट्रायकिंगला मिलिंद. सलामीची जोडी सांडपाडा संघाकडून 50 धावसंख्येचं लक्ष्य इथून गाठायचं आहे. सलामीचा गोलंदाज इथून मात्र तुर्बे टीम कडून वापरला जातोय. साईनाथ पाटील भरपूर अनुभव आहे, जुने खेळाडू आहेत. त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी गोलंदाजीसाठी. अगदी त्यांच्याच जेलची संधी आणि ते काय घडलं, अगदी मगर मिठीमध्ये आलेला चेंडू सोडून दिलाय. पहिलं जीवनदान, पहिली धाव फलकावर. आता मात्र स्विंगिंग मिस. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चांगल्या वेगावर गोलंदाजी होते, वेगाचं प्रत्युत्तर फलंदाजाकडे नव्हतं. चांगला खोलवरचा चेंडू होता, त्याचं देखील प्रत्युत्तर नव्हतं. इथे एक धाव चोरट्या स्वरूपात इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती 2. अशीच परिस्थिती मात्र पहिल्या इनिंग मध्ये तुर्बे संघाची देखील होती. चेंडू हवेमध्ये अगदी मगर मिठीमध्ये आला. झेल सुटणार नाहीये. क्षेत्ररक्षक
जितू तिथे तैनात होता. पहिला विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागला जातो तो टीम सानपाडा 40+ संघाला. फलंदाज महेश बॅक टू द डगआउट. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय निकेश. निकेश वास्कर. 26 चेंडू आणि 48 धावसंख्येचे समीकरण पाहायला मिळते. चांगले गुणलेखन आणि चांगली माहिती निलेश सर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. इथे मात्र आलेला अगदी खोलवरचा चेंडू पण पहिला लोअर फुल टॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला. एकच धाव पाहायला मिळते आणि एक या धावसंख्येने अगदी आपण पाहिलं तर इंद्रायणी वाती संत गतीने त्या गतीने मात्र इथे धावा लुटण्याचं काम. परंतु 50 धावांचं लक्ष आपल्याला गाठायचं आहे हे देखील लक्षात ठेवावं लागेल सानपाडा 40+ संघाला. शेवटचा बॉल आहे. अप्रतिम गोलंदाजी चांगला दर्जा प्रस्थापित केला इथे मात्र. परंतु हा चेंडू बेकावला. जरूर जेलची संधी. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. संजयने टिपलाय झेल आणि संपला मिलिंदचा खेळ. ज्याच्यावर होत्या पूर्ण आशा आकांक्षा अपेक्षा होत्या त्या मात्र आता सर्व पूर्णपणे भिंग होत असताना मिलिंद बॅक टू द डगआउट. ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. 3 धावा आणि महत्वपूर्ण असे 2 विकेट. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 सुनील पाटील. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला एंटर झालाय. सचिन ठाकूर. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा अचूक लाईन. अगदी खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास केलाय आणि अभ्यास पूर्ण आणि कित्येक वर्षाचा हा क्रिकेटचा मैदानातील अनुभव तुर्बे टीम जिथून मात्र या 40+ संघटनेला सुरुवात झाली. रोपटं लावलं गेलं आणि रोपट्याचं मात्र आता वृक्षामध्ये परिवर्तन सुरू झालंय. मास्टर आदरणीय सन्माननीय अध्यक्ष 40+ संघटना प्रदीपजी पाटील साहेब यांच्याच गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शतल खेळायचा होता. व्हाईट आणि व्हाईट +1 अशा 2 धावा. 22 चेंडू आणि 44 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये एक चौकार ठोकावाच लागेल. आता मात्र 21 मध्ये 43. चांगला फटका परंतु चालला या घोषांकित क्षेत्रामध्ये फक्त मिळेल ती एकच धावा झाला. धाफलकावर 8. 50 धावसंख्येचं लक्ष आहे. लक्षाला सामोरं जात असताना थोडीशी धावांसाठी मात्र झुंज चालू आहे. कडवं आव्हान तुर्बे संघाने गोलंदाजीच्या माध्यमातून ठेवला गेलाय. चेंडू हवेमध्ये अगदी पुढ्यात पडला परंतु सुरक्षित पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाली आहे. आणि पाहता पाहता धावफलकाचा विचार केला तर दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण पाहायला मिळालं. 2 बाद 10 धावा धावफलकावर. जुनी 40 धावांची गरज आहे. बिरकावलाय
झेलची संधी होणार नाही चूक. चांगलं शांतीनाथने टिपलाय झेल आणि इथे मात्र आपण पाहतोय तुर्बे टीम कडून चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा खेळ साकारला जातोय. एकही चूक होत नाहीये आणि त्याचमुळे मात्र पूर्णपणे आतापर्यंत वर्चस्व दाखवलं तो तुर्बे पोटीप्ला संघाने. निकेश बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. गोलंदाजीसाठी प्रकाश यांना मात्र पाचारण केले जाते. चेंडू चाललाय अगदी फाईन मध्ये. घोषांकित रिझन एकच धाव. चांगला चेंडू. डॉट बॉल. अगदी आपण पाहतो ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. चांगले जजमेंट. एका धावेने चेंडूची होती समाप्ती. धावसंख्या 1 ने वाढेल. तीन बाद 12. थोडीशी परिस्थिती खराब पाहायला मिळते सानपाडा टीमची. ते मात्र सन्मान दिलाय. खोलवरचा चेंडू अगदी आउटड्राईव्हचा फटका. ट्रॅव्हल झाला चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे. रोशनीचं चांगलं क्षेत्ररक्षण. पकड मजबूत केली आतापर्यंत तुर्बे टीम कडून. गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन प्रदर्शित केलं. संजय आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतात. भिरकावला जरूर परंतु ताकद थोडीशी कमी पडते. शांतीनाथ चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला पाठपुरावा केला जातोय सानपाडा संघाच्या फलंदाजांचा. अजूनही मोठा फटका प्रतीक्षा आहे परंतु इथे अगदी चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट. अगदी जमिनीला घासत पुसत चाटत येतोय हा 4 धावेंचा चौकार. अठरा धाबा दाखल कबर. 18 झाल्यात. अजूनही आपण विचार केला तर 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजीसाठी आता मात्र रोशन तैनात झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर बेलापूर टीम साठी 12-37 पाहिजे होत्या. आता 12-32 पाहिजे. गोलंदाजीसाठी रोशन आलाय. पहिलाच चेंडू येते मात्र बेकावला जरूर आणि चेंडू पाहता पाहता ट्रॅव्हल होत असताना येतो हा पहिला चौकार. तर 11 मध्ये पाहिजे ते 28 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र रोशनचा समाचार घेतला जातोय. चौकाराच्या दिशेने वाटचाल जरूर पाहायला मिळाली. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा चांगला भिरकावला ऑन ड्राईव्हला लॉंग ऑनला जजमेंट चांगलं क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे शांतीनाथ आणि त्यांच्या माध्यमातून टिपलेला झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. अजून एक धक्का लागला जातो, धक्का क्रमांक 4 टीम सानपाडा 40 संघाला. त्यानंतर फलंदाजीसाठी धर्मेश ठाकूर, धर्मेश पाटील तैनात झाले. समीकरणाचा विचार केला तर 10 चेंडू आणि 28 धावा आणि सर्व काही या दोन फलंदाजांच्या वरच जबाबदारी असेल आता, कारण यानंतर आपण पाहिलं 4 गडी बाद झाल्यात, म्हणजेच मोठ्या टार्गेटला सामोरं जाण्याची क्षमता या दोन फलंदाजांमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघाला विजय संपादन करून द्यावा लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा इथे करावी लागेल. 10 चेंडू 28 ची गरज बेकावला जरूर. इथून मात्र अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव आता 9 मध्ये पाहिजेत 27. कमीत कमी या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके जर आले तर मात्र पुन्हा एकदा सानपाडा संघ शिरकाव करू शकतो या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोशन गोलंदाजीच्या मार्कवर बेकावण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका, वन बाउन्स, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली अंकुश यांच्या माध्यमातून. धावा वाचवला गेला खऱ्या अर्थाने. 8 चेंडू आणि 8 मध्ये 26 धावा. 8 चेंडू 26 धावा. झेलची संधी आणि ते सहज आणि सोपा झेल सोडलाय. रमेश पाटील यांनी हा सोडलेला झेल. 7 चेंडू आणि 25 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू चालला डी झोन मध्ये. षटक क्रमांकाचा संपला 4 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 24 धावा. दिल्ली अजून भरपूर लांब आहे असं म्हणायला हरकत नाहीये सानपाडा संघासाठी. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. चला जुईनगर संघाचा संघनायक आपण कृपया करून आमच्या पावलिंग बॉक्स मध्ये यानंतर विजेता अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातून जो जिंकेल तो जुईनगर 40+ संघासमोर 2 हात करण्यासाठी सज्ज राहील. त्यासाठी जुईनगर संघाचा संघनायक आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. टॉस आपण लगेच करू. चला फिल्डिंग लावा प्लीज तुर्बे टीम. थोडासा सहकार्य करा, अंतिम दिवस आहे. स्वतः संघाचा सरसेनापती स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी. 6 मध्ये 24 धावा डिफेन्स करायच्या. दुसऱ्या बाजूने 6 मध्ये 24 धावा खेळून काढायच्या आहेत. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, धर्मेश आणि प्रमोद. पहिला चेंडू इथे मात्र भरपूर अवघांतराने इथे मात्र 34 धाव पाहायला मिळते. वाईट +1 म्हणजेच 22च्या माध्यमातून 1 धाव आणि 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. 28 या आकड्यावर आता 6 मध्ये 22 करायचे आहेत.
पुन्हा एकदा वाईड बॉल. सलगचा हा दुसरा वाईड बॉल आलाय. या पद्धतीची गोलंदाजी होत असेल तर मात्र येणाऱ्या कालामध्ये अडचणींचा सामना हा तोडबे टीमला करावा लागेल. चेंडू हवेमध्ये बराच काल पाहायला मिळतो. मिस टायमिंग आणि इथे काय घडलंय. झेल तर सोडलाय आणि नशिबाचा चौकार देखील आलाय तो सांडपाडा टीम साठी. धावसंख्या 4 ने वाढेल. 33 धावा धावपलकावर आणि आता 5 मध्ये करायच्या आहेत त्या 17 धावा. अजूनही काही होऊ शकतं. 5 मध्ये 3 मोठे ठोकले तर मात्र विजय संपादन करता येऊ शकतो. त्यातला पहिला आलाय का. उंची तर गाठली आहे परंतु जितू करून होणार नाही चूक. आणि इथे पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. अजून एक गडी बाद. चार श्रेणींमध्ये 17 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. चार मध्ये 17ची गरज आहे. अगदी अप्रतिम अशी श्रृंखला पाहायला मिळते. जुईनगर 40+ संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आणि मैदान देखील पाहायला मिळतो. अगदी मैदानाच्या चौफेर ते मात्र डी झोन मध्ये चेंडू चाललाय. एकच धाव. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 16 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार ठोकावाच लागेल. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर सुरेश साहेब आपण थोडंसं थांबायचं आहे. सुरेशजी पाटील आपण थोडंसं थांबायचं आहे. होत्या नव्हत्या त्या आशा आकांक्षा मात्र पूर्णपणे संपुष्टात आल्यात. टीम सांडपाडा 40+ संघाच्या औपचारिकता शिल्लक. वाईट बॉल. उचली घेणारा चेंडू. अगदी दंडात्मक कारवाई आपल्याला पाहायला मिळते. देखील हवेमध्ये चेंडू होता. ऑफराईला जरूर चौकार पाहायला मिळाला. तर चला लगेच दोन्ही कॅप्टन इथे मात्र टॉस साठी या. आणि विनंती असेल सांडपाडा संघ की आपलं सन्मान चिन्ह देखील आपण घेऊन जायचं आहे. सुरेश पाटील साहेबांना विनंती आहे की सन्मानित करा.